करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 8वा काळरूप नाम श्रीराम समर्थ. मूळ माया जगदेश्वर पुढे अष्टदेचा विस्तार सृष्टीमध्ये आकार आकारला. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात आपल्याला प्रार्थनेने करून दिली. प्रत्येक वेळी कार्याची सुरुवात ही प्रार्थनेने का करून दिली जाते? त्याचं मूळ कारण म्हणजे आपलं मन स्थिर नाही. कारण जोपर्यंत ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं स्मरण करून झाल्यानंतर चौथा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म या परब्रह्माची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला या जन्मात बघा सामर्थ्य प्राप्त होणार नाही. म्हणजेच का, ज्यावेळी आपण जय घोषणा करत असतो त्यावेळी जय हा आपला होत असतो. आपला होत असताना आपल्या अंतरीचा अंतरात्मा त्याचासुद्धा होत असतो. परंतु आपल्याला ओळखता यायला हवं की आपल्या शरीरामध्ये आपल्या देहामध्ये त्याचं वास्तव्य आहे, तो आहे, म्हणून आपल्या देहाची वाहवा होते. म्हणून एकदा जय नाही तो 2 वेळा जय दाखवला. आणि रघुवीर समर्थ सद्गुरू साक्षात आहे. करता करविता तो आहे. या ग्रंथामध्ये प्रत्यक्ष जे मत मानलेलं आहे श्रीमताचं. आता श्रीमत म्हणजे काय आणि लोकमत म्हणजे काय? श्रीमत म्हणजे खुद्द भगवंताचं वचन आपण दरवेळी ऐकतो, परंतु आपण काय म्हणतो, अरे हे दरवेळी तेच 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 तेच. परंतु तेच या काळामध्ये खूप गरज आहे. कारण कलियुग चालू आहे आणि समाजसुद्धा उत्तमाचं आहे. काळरूप नाम, बरोबर की नाही? या कलियुगामध्ये आपण जे मत ऐकतो, मत मांडतो, ते खुद्द भगवंताचं असलं पाहिजे. लोकांचं मत आपण अजूनपर्यंत ऐकतो, परंतु आपल्याला तसं प्राप्ती मिळत नाही, बरोबर की नाही? या बोधातून प्रत्यक्ष दास घडला पाहिजे. दशक 12वा विवेक वैराग्य नाम आणि समास 8वा सांगितले काळ रूप नाम. आता काळ कोणते? भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन द्वापारे राम श्रीकृष्ण कलो श्रीपाद श्री लभ. आपला भूतकाळ आपलाच आठवून पहा, दुसऱ्यांचा पाहायला जाऊच नका. आपण आपल्या भूतकाळामध्ये कोणकोणत्या चांगल्या प्रकारे गोष्टी केलेल्या आहेत आणि कोणकोणत्या वाईट गोष्टी केलेल्या आहेत हे आपल्यालाच माहीत असतं. आपल्याला बालपणी, आपल्याला लहानपणी ज्या गोष्टी आपल्या हातून घडलेल्या आहेत त्याचं अजूनपर्यंत स्मरण होत असतं. एखादी गोष्ट आपल्याला सांगाव्याने ती चटकन आपल्या डोक्यात यावी, बघा ते कोणी सांगणारं नसतं. कारण का? तो आपण अनुभव घेऊन आलेलो आहोत. आपण लहानपणी असायचो बघा, क्रिकेट खेळायला जायचो. एका वेळी आपण बघा ज्या मैदानामध्ये खेळायला गेलो होतो आणि ती एकदाच आपण मॅच जिंकून दिली होती, ती अजूनपर्यंत आपल्याला लक्षात राहते. वय वर्ष 30 होऊन जातं, 40 होऊन जातं, 50 होऊन जातं, 60 होऊन जाते, तरीसुद्धा ती मॅच आपल्याला डोळ्यासमोर अजूनपर्यंत दिसते. कारण का? अनुभवासीय प्रत्यक्षात भूतकाळात घडलेली गोष्ट आहे. वर्तमान काळात आपण जगत आहोत आणि भविष्याची चिंता करू नकोस. वर्तमान काळ तुझं उत्तमच आहे, परंतु आताच्या वेळेला आपण संपूर्णतः व्यायाम कसरत कमी होत चाललेला आहे. कारण काळाप्रमाणे बदललं गेलं पाहिजे.
परंतु आता काळाप्रमाणे आपण बदलतच नाही. म्हणून उत्तमाचं आपल्याला श्रवण प्राप्त करून दिलेलं आहे. या समासामध्ये उत्तम प्रकारे ज्या प्रकारे आपल्याला सामर्थ्य नक्कीच पुरवणार आहे, परंतु आपल्याला ऐकता आलं पाहिजे. ऐकल्याविनं कळले, शिकल्याविनं शहाणपण आले, ऐसे देखील न ऐकले भूमंडळी. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. मूळ माया जगदेश्वर, पुढे अष्टदेचा विस्तार, सृष्टीक्रमे आकारला. कसा भाग दिलेला आहे? सृष्टीमध्ये आकाराने आकारला. आता मूळ माया जगदेश्वर. आता मूळ माया कोण? जगदेश्वर आहे. पुढे अष्टदेचा विस्तार. अष्टदा म्हणजे काय? पंचमहाभूत आणि 3 गुण. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे झालं पंचमहाभूत. आणि त्रिगुण म्हणजे सत्वगुण, रजगुण आणि तमगुण मिळून अष्टदा. प्रकृतीचा विस्तार होऊन यथानुक्रमे सर्व दृश्य सृष्टी स्थूल रूपाने आकारच आहे. आपण आपल्या डोळ्यांनी संपूर्णता पाहत असतो. जसं आपण पाहाल तसं आपल्याला पाहायला मिळत असतं. आता विचार करा, या पृथ्वीची निर्मिती संपूर्णतः आपण जर पाहायला गेलो, त्याचा अभ्यास करणं, आपल्याला ते कळणं डोक्याच्या वरून. कारण का? काल सांगितलेलं आज आपल्याला लक्षात राहत नाही. आत्ता सांगितलेलं लक्षात राहत नाही तर. परंतु या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. सृष्टीक्रमे आकारला. सृष्टीचा क्रम, सृष्टीचा आकार बघा काळाप्रमाणे बदलत गेला. हे अवघेच नसता निर्मळ, जैसे गगन अंतराळ, निराकारी काळ वेळा काहीच नाही. ज्यावेळी हे काहीच नव्हतं, तेव्हा निर्मळ गगनासारखे निराकार आणि निश्चल परब्रह्म तेवढं एकलाची एक होतं. त्या निराकाराच्या ठिकाणी काळ, वेळ इत्यादी काहीच नव्हतं. हे अवघेच नसतं निर्मळ. आपण जर पाहायला गेलो, आपल्याला डोळ्यांनी आता उंच उंच इमारती, टॉवर, अनेक प्रकारचे मोठे मोठे ब्रिज पाहायला मिळते. परंतु पूर्वीच्या काळी संपूर्ण होते जलमयी ठाई. कारण का? संपूर्णतः पाणीच पाणी होतं. आता पाण्याचा विस्तार कमी होत गेलेला आहे. जिथे तिथे उंच उंच टॉवर्स, बिल्डिंगा पाहायला मिळत आहेत. म्हणजे काय झालं? या पृथ्वी तलावर आपण वास्तव्याला आहोत, जन्माला आलेलो आहोत. परंतु कुठे आकाश संपलेला आहे का? इथे आकाश संपलेला आहे असं कुठे आहे का? जिथे आपण जाऊ, या टोकापासून त्या टोकापर्यंत, देशातून विदेशात, परदेशात कुठेही जा, आकाश संपलेलं नाही आहे. जैसे गगन अंतराळ. आपल्याला जी दृष्टी प्राप्त झालेली आहे, विमान आपल्याला पाहायला मिळतं की नाही? नक्कीच. आता ते उंचावरून उडतंय, आपण घरातून पाहतो खिडकीतून की हा विमान इथपर्यंत चाललेला आहे. परंतु एखाद्याने कोणी आपल्याला हाक मारली, नंतर आपण वरती परत पाहायला गेलो तर ते विमान दिसेनासं होतं. कारण का? असतो तिथेच, परंतु आपली नजर आहे ना, ज्या दृष्टीने आपण त्या मित्राकडे पाहतो आणि परत लगेच त्या विमानाकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते विमान तिथून बाजूला सरलेलं असतं. आवाज तर येत असतो. मग निराकाराच्या ठिकाणी काळ, वेळ इत्यादी काहीच नव्हतं. निश्चल परब्रह्म तेवढे एकलाचे एक होते. पूर्वी कोणच नव्हतं. या सृष्टीपूर्वी एकच परब्रह्म होतं. जेव्हा सृष्टी संपूर्णतः निर्मिती झाली,
तेव्हा संपूर्णपणे जीवसृष्टी या पृथ्वीतलावर जन्माला आली. कारण का? कारण ज्याने चोच दिलेली आहे त्यानेच दाण्याची सोय करून ठेवलेली आहे. जर आपल्याला वृक्ष झाडं जर नसती तर आपण ऑक्सिजन घेतला असता का? नाही आहे, ते सुद्धा सजीव आहेत. आता झाडं आहेत, त्यावर येणारी फळं फुलं, आपल्याला बघा कधी भूक लागली लगेच आपण फळ खातो की नाही? जर ते नसतं तर आपल्याला खाता आलं असतं का? नाही आहे. मग त्यांनी सर्व सोयीसुविधा लावून ठेवलेली आहे. आता पक्ष्यांसाठी निवारा, प्राण्यांसाठी बघा संपूर्णतः आहे की नाही निवारा, सोय लावून ठेवली की नाही? आपल्यासाठी सुद्धा लाकडं, कारण का जेवण बनवण्यासाठी आपण चूल असायचं, चुलीमध्ये बघा लाकडं लागायची. अशा अनेक प्रकारची पहिली सोयीसुविधा लावून ठेवली आणि नंतर आपला या पृथ्वीतलावर जन्म झाला. हे अवघेच नसता निर्मळ, जैसे गगन अंतराळ, निराकारी काळवेळा काहीच नाही. मग त्या निरनिराळ्या ठिकाणी काळवेळ इत्यादी काहीच नव्हते. उपाधीचा विस्तार झाला, तेथे काळ दिसून आला, एरवी पाहता काळाला ठावची नाही. उपाधीचा विस्तार झाला तेव्हा काळ वेळ वगैरे दिसून येऊ लागले. उपाधी नसताना काळाला काही अस्तित्वच नव्हते. आता काळ, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य. आपल्याला उत्तम प्रकारे राहायचं, नामस्मरणामध्ये संपूर्णतः आपलं आयुष्य गेलं पाहिजे. कारण जर आपण वेळाप्रमाणे काळाप्रमाणे बदलत गेलो तर समर्थ म्हणाले, काळाची बावडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना मायेवा. म्हणजेच एक चंचल एक निश्चल आहे. पुढच्या ओवीमध्ये त्याचा भाग दिलेला आहे. या वेगळा कोठे काळ, चंचल आहे माय तात्काळ काळ जाणं. आता एक चंचल आहे आणि एक निश्चल परब्रह्म, हे दोनच प्रकार आहेत. चंचल कोण? तर आपला देह. आणि निश्चल कोणतं? परब्रह्म. एक माया आणि एक देह. परंतु या वेगळा काळ हा तिसरा प्रकारच नाही. जोपर्यंत चंचल आहे तोपर्यंत चंचलाच्या सापेक्ष अज्ञेने काळ ही संज्ञा द्यावी लागते. बघा, आपल्याला एखादं कार्य करायचं, ते कार्य करत असताना आपण देवाजवळ निवेदन ठेवत असतो. देवाजवळ आपली मागणी असते, हे काम या देहाकडून उत्तम प्रकारे कसं होईल, त्याचा सुद्धा भाग समर्थांनी दिलेला आहे. आकाश म्हणजे अवकाश, अवकाश बोलीचे विलंबास, त्या विलंब रूपास काळास जाणून घ्यावे. आकाश म्हणजे अवकाश. आकाशात पतितम तोय यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशव प्रति गच्छति. या आकाशामध्ये सर्व व्यापलेलं आहे. कारण विलंबाचाच अवकाश आणि काळ हा विलंब रूप आहे. त्याचं स्वरूप आपण जाणून घेतलं पाहिजे. आता आकाश आणि अवकाश वेगवेगळं आहे का? अवकाश बोलीचे विलंबास, त्या विलंब रूपास काळास जाणून घ्यावे. सूर्याकरिता विलंब कळे, गणना सकळांची आकळे, पळापासून निवळे युगपर्यंत. सूर्यामुळे आपल्याला काळ कळतो. आपण काळाची गणना एका पळापासून एका युगापर्यंत करू शकतो. आता आपल्याला सूर्योदय आणि सूर्यास्त, जेव्हा सकाळ झाली की संध्याकाळ रात्र ही होणारच. प्रभात काळ, पहाटे आपण उठल्यानंतर बघा जी प्रभात काळ होते, दिवसभर आपण अनेक ठिकाणी
अनेक कार्यासाठी बाहेर पडत असतो. दुपार झाली, संध्याकाळ झाली, रात्री आपण पुन्हा घरी येतो. आता ज्याप्रमाणे सूर्यामुळे आपल्याला कळत असतं, सूर्यासी करावे नमस्कार, चंद्रासी करावे नमस्कार, श्री सद्गुरूंशी करावे नमस्कार साष्टांग करावे. कारण आकाशामध्ये जर सूर्यचंद्र नसते तर आपल्याला कळलंच नसतं दिवस काय रात्र काय. पुढच्या ओवीमध्ये समर्थांनी भाग दिलेला आहे, पण त्याच्या अगोदर सूर्य आणि चंद्राचा भाग का दिलेला आहे? कृतयुगापासून ते आत्तापर्यंत, का आत्ताच नाही, फक्त कलियुगामध्ये सूर्य आणि चंद्र न आले. कृतयुगापासून त्रेतायुगापर्यंत, त्रेतायुगापासून द्वापारयुगापर्यंत आणि द्वापारयुगापासून कलियुगापर्यंत त्यांना सुद्धा आज्ञा दिलेली आहे. ते सुद्धा आज्ञेचं पालन करत आहेत. कधी असं झालंय का आज सूर्य उगवलाच नाही? कधी असं झालंय एक दिवस संपूर्णतः अंधार पडलेला आहे किंवा चंद्र आलाच नाही आहे, संपूर्णपणे उजेड आहे, असं कधी झालं का? नाही. म्हणजे विलंबालाच अवकाश असं म्हणतात. मग सूर्याकरिता विलंब कळे, गणना सकाळची आकळे, गणना केली जाते. काळाची गणना एका पळापासून एका युगापर्यंत करू शकते. एक गणना आपण कसे वर्षाचे दिवस मोजत असतो, 365 दिवस, महिन्याचे 30-31 दिवस, 24 तास म्हणजे एक दिवस, असे आपण तास, सेकंद, मिनिट, वर्ष, महिने मोजत असतो. पळ घटिका प्रहार दिवस दिला समर्थाने उत्तम असा भाग दिलेला आहे. अहोरात्र पक्षमास षडमासवरी युगास ठाव झाला. पळ घटिका प्रहर दिवस अहोरात्र पक्षमास 6 महिने यापर्यंत आपण युगापर्यंत कालगणना करू शकतो. किती? 6 महिने. म्हणजेच दिवस, रात्र, पक्ष, मास, प्रहर, पळ आणि घटिका दिला की नाही भाग? कृतयुग त्रेत द्वापार कळी संख्या चालली भूमंडळी, देवांची आयुष्य आगळी शास्त्री निरूपली. आता कृतयुगामध्ये जर पाहायला गेलो तेव्हा सुद्धा देव या भूमंडळावर बघा प्रत्यक्ष होते. त्रेतायुगामध्ये पण पाहायला मिळालं, द्वापारयुगामध्ये पण पाहायला मिळालं आणि आता कलियुगामध्ये सुद्धा. म्हणजेच काय? कृते जनार्दनो, जनार्दन स्वामी होते. त्रेताया रघुनंदन स्वामी होते. द्वापारे राम श्रीकृष्ण, राम आणि श्रीकृष्ण. कलो श्रीपाद श्रीवल्लभ. आता कोण नाही? श्रीपाद श्रीवल्लभ. त्यानंतर कृत, त्रेता, द्वापार आणि कली अशी 4 युगे या भूमंडळावर चालत आली. याखेरीज देवांची आयुष्य वेगवेगळ्या शास्त्रात वर्णिली आहेत. ते देवत्रयाची खटपट, सूक्ष्मरूपे विलगट, दंडक सांडिता चटपट, लोकांस होते. या तिन्ही देवांचं कार्य सूक्ष्म रूपाने पण जिव्हाळ्याने चाललेली असतात. लोकांनी नीतिनियम मोडले तर त्यांना पश्चातापाची पाळी येते. आता तिन्ही देवांची कार्य कृत, त्रेता आणि द्वापार. आता कलियुग चालू आहे. मग तिन्ही देवांची कार्य सूक्ष्म रूपाने पण जिव्हाळ्याने चाललेली असतात. परंतु लोकांनी जर नीतिनियम मोडलं तर त्यांना पश्चातापाची वेळ नक्कीच येते. मिश्रित त्रिगुण निवडेना, तेने अत्यंत सृष्टी रचना, कोण थोर कोण साना, कैसे म्हणावा. तिन्ही गुण एकमेकांत मिसळलेले आहेत, ते वेगळे करता येत नाही. आरंभापासून ते शेवटपर्यंत सर्व सृष्टीची रचना त्यांच्यामुळे झालेली आहे. तेथे कोण लहान आणि कोण थोर हे कसं मानता येईल? बरोबर की नाही? यामध्ये कोणीही मोठं नाही आहे, कोणीही छोटं नाही आहे, परंतु आपण समजून घेतलं पाहिजे. कलियुगापासून बघा, कृतयुगापासून कलियुगापर्यंत कोणीही लहान नाही, कोणीही मोठं नाही. प्रत्येकाला प्रत्येकाची कर्म
प्राप्त करून दिलेली आहे. असो ही जाणत्याची काम, नेनता उगाच गुंते भ्रम, प्रत्यय जाण जाणू वर्म, ठाई पाडावी. का सांगितलं? असो सांगितलं. असो जाणत्याची कामं आणि नेनता उगाच गुंत भ्रमे. दोन प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे जाणता आणि एक म्हणजे नेनता. आता जाणत्याची कामं कोणती? तर शहाण्या माणसाची कामं आहेत. अज्ञानी उगाच भ्रमाने गुंतून राहतो. परंतु प्रत्यय जाणून वर्म ठाई पडावी, अनुभवाने यातील रहस्य जाणून घेतली पाहिजे. आता आपल्याला काय कामं दिलेली आहेत हे तंतोतंत आपण पालन केलं गेलं पाहिजे. आपल्याला बघा, वृक्ष संवर्धन, झाडं आपल्याला लावता आली पाहिजे. त्या झाडांना दररोज आपल्याला पाणी घालता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडून स्वच्छता मोहीम ही राबवण्यात आली पाहिजे. आपण स्वतःहून झाडू घेऊन उतरलं गेलं पाहिजे, तरच ना. दुसऱ्यांच्या हातात झाडू देऊन आपण नुसतं पाहायला गेलो तर होईल का? नाही आहे. म्हणून भाग दिलेला आहे शहाण्या माणसाची कामं. आपण उगाच भ्रमामध्ये अडकून राहतो, गुंतून राहतो. उत्पन्न काळ सृष्टी काळ, स्थिती काळ संहार काळ, अत्यंत अवघा काळ विलंब रूपी. आता काळाला प्रसंगानुसार निरनिराळी नामं प्राप्त होत असतात. उत्पन्न काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ, संहार काळ इत्यादी. परंतु आद्यंत अवघा काळ विलंबरूपी, आरंभापासून शेवटपर्यंत हा विलंबरूपच असतो. जे 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 प्रसंगी आले तेथे काळाचे नाव पडिले, बरे नसेल अनुमानले तरी पुढे ऐका. ज्या ज्या प्रसंगी जे जे घडत आहे त्या काळानुसार त्यानुसार काळाला नाव पडत असते. तर्काने जाणता येत नसेल तर पुढे ते सुद्धा आपल्याला सांगण्यात येईल. जे 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 प्रसंगी घडले. आता प्रसंग घडत गेला, परंतु प्रसंग जसजसा घडत गेला तसतसा आपल्याला अनुभव सुद्धा प्राप्त झाला. आता पुढे भाग दिलेला आहे. पर्जन्य काळ शीतकाळ, उष्ण काळ संतोष काळ, सुखदुःख आनंद काळ प्रत्यय घेतो. पर्जन्य काळ म्हणजे पाऊस, शीतकाळ म्हणजे थंडी, उष्ण काळ म्हणजे गरमी, संतोष काळ म्हणजे समाधानकारक आणि सुखदुःख आनंद काळ यांचा प्रत्यय आपल्याला येत असतो. जिथे जाऊ तिथे आपल्याला बघा प्रत्यक्षात अनुभव पाहायला नक्कीच मिळेल. प्रातःकाळ माध्यान्ह काळ, सायंकाळ वसंत काळ, पर्व काळ कठीण काळ जाणीजे लोकी. प्रातःकाळ म्हणजे सकाळ, माध्यान्ह काळ बघा सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र. तसंच प्रातःकाळ, माध्यकाळ, सायंकाळ आणि वसंत काळ, पर्व काळ, कठीण काळ. प्रातःकाळ, माध्यान्ह काळ, सायंकाळ, वसंत काळ, पर्व काळ, कठीण काळ इत्यादी लोक ही जाणून बुजून घेतात. जन्म वेळ बालत्व काळ, तारुण्य काळ वृद्धाप्य काळ, अंतकाळ विषम काळ वेळ होते. आपण जन्माला आलो बाल्यकाळात, बरोबर की नाही. पुढे वृद्धाप्य काळ आलं, तारुण्य वयामध्ये आलं, अंतकाळ विषम अंत हे वेळेनुसारच प्राप्त होत असतात. आता आपल्याला बालपण जे आहे ते बालपण कितपर्यंत? जन्माला आल्यापासून बघा आपण जोपर्यंत 15 वर्षाचे होत नाही तोपर्यंत आपलं बालपण. 15 वर्षाच्या नंतर बघा आपण कॉलेज लाईफ जगत असतो.
नंतर परत नोकरी व्यवसाय जे असेल, मग तिथून तारुण्य पण आपल्याला येत असतं. म्हणजेच आपण एकदा 30-32 वयापर्यंत आलो. कसा भाग दिलेला आहे? जन्मकाळ, बाळत्व काळ, तारुण्य काळ, वृद्धाप्य काळ, अंतकाळ. बघा, सुरुवातीला आपण पाहायला गेलो वसंत काळ, पर्वकाळ आणि कठीण काळ. जन्मकाळ, बाळत्व काळ, तारुण्य काळ, वृद्धाप्य काळ, अंतकाळ, विषम काळ, वेळ रूपे. जन्मकाळ, माध्यान्ह काळ, सायंकाळ, वसंत काळ, पर्वकाळ, कठीण काळ इत्यादी लोक जाणत आहेत. जे 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 प्रसंगी त्यानुसारच ते ते काळाचे नाव पडिले. बरे नसेल अनुमान तरी पुढे ऐका. दिला ना भाग. प्रातःकाळ, माध्यान्ह काळ, सायंकाळ, वसंत काळ, पर्वकाळ, कठीण काळ जाणीजे लोकी. जन्मकाळ, बाळत्व काळ, तारुण्य काळ, वृद्धाप्य काळ, अंतकाळ, विषम काळ, वेळ रूपे. आता आपल्याला जन्मवेळ माहिती आहे का? जन्मकाळ माहिती आहे का? बाल्यकाळ, तारुण्य काळ, वृद्धाप्य काळ, अंतकाळ आणि विषम काळ अनेक प्रकारचे आहेत. आपण फक्त लहानपणी असण्याचे फोटो असतील, परंतु आता बघा, ज्याप्रमाणे जन्मकाळ आहे, बाल्यकाळ आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तारुण्य आणि वृद्धाप्यमध्ये जाणून घ्यायचं. हे वेळेनुसारच प्राप्त होत असतात, कोणी सांगायला येत नाही. सुकाळ आणि दुष्काळ, प्रदोष काळ, पुण्यकाळ, सकळ वेळा मिळून काळ त्यास. सुकाळ, दुष्काळ, प्रदोष काळ, पुण्यकाळ या सर्व वेळांना मिळून काळ समजावे. आता सुकाळ दुकाळ ग्रंथबोधिनी. सुकाळ, दुष्काळ, प्रदोषकाळ, पुण्यकाळ या वेळांना मिळून पुढच्या ओवीमध्ये समर्थांनी उत्तमाचा भाग दिला. असते एक वाटते एक, त्याचे नाव हीन विवेक, नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती. एक असताना दुसरंच काही वाटतं, यास हीन विवेक म्हणतात. परंतु नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्तीच जाणत असतात. प्रवृत्ती चाले अधोमुखे, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे, ऊर्ध्वमुखे नाना सुखे विवेक जाणती. प्रवृत्ती अधोमुखाकडे म्हणजे अनेक तत्वाकडे जाते, तर निवृत्ती ऊर्ध्वमुखाकडे म्हणजे एकत्वाकडे धावते. आता अनेक तत्वाकडे आणि एका तत्वाकडे, परंतु एका तत्वामुळेच नाना सुख प्राप्त होत असतात, हे विवेकी लोक जाणत असतात. आता अधोमुख काय आणि ऊर्ध्वमुख काय, एक काय आणि अनेक काय, याचा सुद्धा भाग समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे. ब्रह्मांड रचना जेथून झाली, ते ते विवेक दृष्टी घाली, विवरता विवरता लाधली पूर्वापार स्थिती. ज्या निश्चळ परब्रह्मापासून बघा लोक आपले लक्ष केंद्रित करत असतात. त्यांचे अनुकरण करता करता त्यांना पूर्वी तर बघा परब्रह्माशी तादात्म्य प्राप्त करायला भाग पडत असे. म्हणजेच काय, आता परब्रह्मापासून ब्रह्मांड रचना तयार झालेली आहे.
लोक आपले लक्ष केंद्रित करतात की आपला देह काय करत आहे, परंतु जी स्थिती निर्माण झालेली आहे परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे. प्रपंची असोन परमार्थ पाहे, तोही स्थिती तलाहे, प्रारब्ध योगी करून राहे लोकांमध्ये. प्रपंच असो किंवा परमार्थ असो, जो कोणी प्रपंचात असून याप्रमाणे परब्रह्माचं निरंतर अनुसंधान करतो त्यालाही परमार्थाची प्राप्ती आणि तो परब्रह्माच्या प्रारब्धाच्या योगाने लोकांत राहत असला तरीही चालेल. म्हणजेच काय, प्रपंची लोक परमार्थ जळे आणि त्याचप्रमाणे आपण विचार जर केला, प्रपंचात असून परब्रह्माचं निरंतर. समर्थ म्हणाले, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेक. मग परब्रह्माचं निरंतर अनुसंधान कोण करतं? त्यातही परमार्थाची प्राप्ती आणि प्रारब्धाच्या योगाने लोकांमध्ये आपण कसं जीवन जगत असतो. सकळांचे एकची मूळ, एक जाणते एक बाष्कळ, विवेक करून तात्काळ परलोक साधावा. काय साधलं आपण? निर्गुण निराकार आणि परब्रह्म हेच सर्वांचं मिळून एक मूळ आहे. आता आपल्या अंतरी कोण आहे? तर अंतरीचा अंतरात्मा आहे. तो आहे म्हणून एक रूपाने आपण कार्य करू शकतो. पण काही लोक शहाणे असतात आणि काही लोक मूर्ख असतात. समर्थ म्हणाले, शहाण्या लोकांनी विवेक करून तात्काळ परलोक साधता आला पाहिजे. ज्या वेळेला तरीच जन्माचे सार्थक, भले पाहती उभय लोक, कारण मुळीचा विवेक राहिला पाहिजे. जन्माचं सार्थक केव्हा होतं? मनुष्य जन्माचं सार्थक ज्यावेळी आपल्याकडून काहीतरी चांगलं घडेल तेव्हाच ना. भले लोक इथं असतात, तेच इहलोकात आणि परलोकात पाहायला मिळतात. दोन्हीचा विचार करतात, परंतु मूळ परब्रह्मापर्यंत पोचायचं आहे. मग विवेक तर हवाच ना. मग विवेकाला वैराग्याची साथ आहे. विवेकहीन जे जन, ते जाणावे पशु समान, त्याचे भाषण परलोक कैसा. त्याचे आपण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, भाषण म्हणजे काय? ते श्रवण. विवेकहीन जे जन, पशु समान. बघा, 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर जो आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे, सुरुवातीला विवेक काय, वैराग्य काय, याचा सुद्धा आपल्याला बोध प्राप्त झालेला आहे. मग मनुष्य जन्माचं सार्थक केव्हा? विवेकहीन जे जन, ते जाणावे पशु समान. मग मनुष्य जन्माचं सार्थक आपल्याला मिळालेलं जो मनुष्य देह आहे तो उत्तम प्रकारे टिकवायचा आहे. ते टिकवण्यासाठी संपूर्णपणे काळाची गरज आहे. बरे आमचे काय गेले, ते केले फळास आले, पेरिले ते उगवले भोगिती माया. बरे आमचे काय गेले, अविवेकाने वागला तर आमचं काय नुकसान होणार आहे? आता आपण एखाद्या शेतामध्ये बघा, पीक टाकलेलं आहे, बीज टाकलेलं आहे, आपल्याला माहिती याची रोपं येणार आहेत, परंतु तसं केलं नाही, मग त्याला फळ प्राप्त होईल का? नाही आहे. फळ प्राप्त होण्यासाठी आपल्याला तिथे उत्तम प्रकारे बघा जे भोग आहेत त्या त्यांना भोगणं आहेच. पुढेही करीतो पावे, भक्तियोगे भावांत फावे,
देह भक्ता प्रल्हाद दुनावे सावकाशी. आता पुढे करी तो पावे. पुढे तो जसं तसंच करत असतो, परंतु त्याला त्याचं फळ नक्कीच मिळत असतं. म्हणून भक्तियोगाने भगवंताची प्राप्ती करून घेता आली पाहिजे. ज्याप्रमाणे बघा भाग दिलेला आहे, जगदीशा पडतं लाभ नाही, कार्यकारण सर्व काही, संसार करीत असताई समाधान. आपण उपासनेला बसत असतानाच, दिवाबत्ती करत असताना आपल्याला झोप येते, लगेच डोळा लागतो, आनंदाश्रू येते, दुःखाश्रू नाही येत. परंतु आपण विचार जर केला तर या जगदीशाहून श्रेष्ठ दुसरा लाभच नाही आहे. योगायोगाने सर्व काही प्राप्त होतं, परंतु संसारही समाधानच त्याची प्राप्ती, त्याचा लाभ आपल्याला पाहायला मिळतो. मागा होते जनकाधिक, राज्य करिताही अनेक, तैसेची आता पुण्यश्लोक कित्येक असते. पूर्वी जनकाधिकांसारखे अनेक राज्य करीत असतानाही मुक्त झाले, आणि त्यांच्यासारखे पुण्यश्लोक आताही अनेक आहेत. म्हणजेच काय, अनेक प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात, परंतु पूर्वी जनकाधिकांसारखं आता पाहायला मिळत नाही. पूर्वीच्या लोकांसारखं आपल्याला आता पाहायला मिळत नाही. म्हणजेच काय, राज्य करीत असतानाही मुक्त झाले. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला मृत्यू रूप. आता राजा असता मृत्यू झाला, जन्माला आलेला आहे, मग कोणी अंमलपट्टा लावून आलाय का? नाही. म्हणून राजा असता मृत्यू आला, आणि त्याचप्रमाणे लक्ष कोटी कबूल झाला. लक्ष कोटी द्रव्य देण्याचं कबूल सुद्धा केले. मग रावणाकडे काय होतं? गडगंज संपत्ती होती, परंतु सोडीना त्याला मृत्यू काही. आता एवढं जरी काय असलं, मृत्यू काळ आला की पैसे देऊन तो कधी घाबरत नाही, परंतु तरी सोडीनं त्याला मृत्यू काही. शेवटी त्याने कबूल केलं आणि तो तिथून निघून गेला. म्हणजेच काय, राजाकडे एवढं जरी असताना सुद्धा राजाचा अहंकार, राजाचा मीपणा, राजाचा अभिमान त्यामध्ये संपूर्णतः भरलेला होता. तो काढायचा आहे. लक्ष कोटी कबूल झाला, 6 कोटी वर्ष आयुष्य, तरी तोडीना तयाला मृत्यू. ऐसे हे नरादेन जिने, ऐसे हे परादेन जिने, यामध्ये दुःखने वाहने, नाना उद्वेग चिंता करणे किती म्हणूनी. मानवाचं जीणं आता मुश्किल झालेलं आहे. त्यातच त्यामध्ये दुखणी कुपणी आहेतच, अनेक प्रकारच्या चिंता आहेत, अनेक प्रकारे माणूस त्रस्त झालेला पाहायला मिळतो. त्यांचं कारण विचारलं तर त्यांची कारणं ही वेगवेगळी असतात. किती काही केलं तरी बघा, आपण कोणाला न सांगलेलंच बरं. म्हणून नाना उद्वेग चिंता करणे किती म्हणून. हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा, तरीच या कष्टाचा परिघा हे होय.
आता परिचय पर्याय एकच शब्द. संसाराचा बाजार भरलेला आहे. यातच देवाची प्रार्थना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी कसून आपण प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. म्हणून समर्थांनी शेवटची ओवी आपल्यासाठी प्राप्त करून दिली. हाट भरेला संसाराचा, नफा पहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होय. इति श्रीदास बोधे. गुरु शिष्य संवादे. काळ रूप निरूपणाम. समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.